मंडळी, तुम्हाला अजूनही वाटतं का, की आपल्या स्वयंपाकघरात ती स्टेनलेस स्टीलची भांडी नकोतच? कारण यामध्ये कुठलाही पदार्थ करा, तो चिटकतो, करपतो, खूप लवकर जळतो. मग त्यापेक्षा कितीही हार्मफुल असले तरी नॉनस्टिकची भांडी बरे, असे विचार जर तुमचे असतील, तर माझा आजचा हा छोटासा प्रयत्न नक्कीच तुमचे विचार बदलायला मदत करतील. कारण तुम्ही जर पाहिलं, तर आपल्या स्वयंपाकघरात असलेली जुन्या पद्धती स्टेनलेसची भांडी, जी काही अशी पातळ असतात, कुठेही जाडसर थर नसतो, बऱ्यापैकी सँडविच बॉटम असलेली ही भांडी असतात. म्हणजे फक्त त्याच्या खालच्या साइडला एक जाडसर थर दिलेला असतो. फक्त जाडसरच थर असल्यामुळे पातळ पदार्थ यामध्ये आपण सहज बनवतोच. परंतु ग्रेव्हीच्या सुक्या भाज्या बनवायला गेलं तर या भांड्यांमध्ये त्या जळतातच. आता अर्थातच अगदी पातळ लेयर असलेल्या या भांड्यांमध्ये कुठलाही पदार्थ हा जळणारच. तर मग आपल्या किचनसाठी स्टेनलेस स्टीलची योग्य भांडी ही निवडायची कशी? ज्यामध्ये कुठलाही पदार्थ चिटकणार नाही, करपणार नाही. अगदी रोजच्या रोज स्वयंपाकासाठी अगदी उपयुक्त अशी ही भांडी निवडण्याची एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगतेय. ही भांडी निवडताना ट्राय प्लायची भांडी घ्यायची. म्हणजेच काय? तर 3 लेयर असलेली भांडी, ज्यामध्ये सगळ्यात वरती स्टेनलेस स्टील, मध्ये ॲल्युमिनियम आणि पुन्हा एकदा स्टेनलेस स्टील असे 3 लेयर पूर्ण भांड्यामध्ये असतात. अशीच ही ट्राय प्लायची भांडी घ्यायची. ज्यामुळे होतं काय? यामध्ये जी हीट प्रोड्यूस होते ना, ती पूर्ण भांड्यामध्ये एकसारखी प्रोड्यूस होते आणि त्यामुळे यामध्ये जो कुठला पदार्थ आपण शिजवतो, बनवतो, तो एकसारखा शिजला जातो. कुठेही करपत नाही, चिटकत नाही. अगदी नॉनस्टिक भांड्याप्रमाणे ट्रायप्लायची ही भांडी काम करतात. जसं की तुम्ही पाहू शकता, माझ्या स्वयंपाकघरासाठी रिसेंटलीच मी ऑर्डर केलेला आहे द इंडस व्हॅली ब्रँडचा 3 वेगवेगळ्या भांड्यांचा हा सेट. खूप मस्त असा हा सेट आहे, जो माझ्या रोजच्या स्वयंपाकामध्ये मला खूप फायदेशीर ठरतो. जसा मला हवा होता तसाच हा सेट आहे. ज्यामध्ये मला हवा होता एक छोटासा फ्राय पॅन, ज्यामध्ये मी सुक्या भाज्या असतील थोड्याफार क्वांटिटीमध्ये, काही फ्राय करायचं असेल तर यामध्ये फ्राय करू शकते. आपल्या संपूर्ण फॅमिलीसाठी कुठली रस्सा भाजी करायची आहे, काही डीप फ्राय करायचं आहे, त्यासाठी छान हँडल असलेली ही डीप कढई. त्याचबरोबर नेक्स्ट आहे हा सॉसपॅन. चहा, दूध किंवा सूप वगैरे बनवायचं आहे, डाळीला फोडणी वगैरे द्यायची आणि अशा कुठल्याही लिक्विड पदार्थ बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असा हा सॉसपॅन आहे. आणि जसं की मी म्हटलं, की ही ट्रायप्लायची भांडी आहेत, रोजच्या स्वयंपाकासाठी अगदी परफेक्ट आहेत. समोरच तुम्ही पाहता या फ्राय पॅनमध्ये मी मसाला परतून घेतीये. मसाला कुठेही पॅनला चिटकलेला नाही. अगदी संपूर्ण आपली ही सुकी भाजी बनून झाली आहे. कुठेही ही भाजी पॅनला चिटकलेली नाही. या पॅनमध्ये मी सुक्या भाज्याच नाही, तर फिश फ्राय करून पाहिलेली आहे आणि तुमच्यासमोर एक ऑमलेटसुद्धा मी इथे बनवून तुम्हाला दाखवतीये. बऱ्याच जणांना असं वाटतं, की स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये ऑमलेट वगैरे असं बनवणं खूप अवघड असतं. परंतु समोरच तुम्ही पाहताय अगदी सहज हे ऑमलेट पलटतंय. अगदी कमी तेलामध्ये खूप सहज या ट्रायप्लायच्या भांड्यामध्ये पदार्थ तयार होतात. अशाच प्रकारे या कढईमध्ये मी बऱ्याचशा सुक्या भाज्या, ग्रेव्हीच्या भाज्यासुद्धा बनवून पाहिलेल्या आहे. त्याचबरोबर या सॉस पॅनमध्ये रोजचा चहा बनवायचा आहे, दूध वगैरे गरम करायचं आहे किंवा बरेचसे सूप बनवायचे असतील किंवा रोजच्या रोज डाळीला फोडणी करायची असेल, तरीसुद्धा अगदी बेस्ट असा हा सॉस पॅन आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी भांडी आहेत ना, ती जरी गरम असली तरी याचे जे हँडल आहेत, पूर्ण भांडं गरम असताना सुद्धा छान थंड राहतात. त्यामुळे आपल्याला हँडल करायला सुद्धा सहज सोपी होतात. आणि स्टेनलेस स्टीलची भांडी आहे म्हटल्यावर वापरायला अगदी दणकट आहे, तर स्वच्छ करायला अगदी सहज सोपी. नॉनस्टिकच्या भांड्याप्रमाणे याचे खूप नखरे नसतात. अगदी कुठलाही स्पॅच्युला, चमचा तुम्ही यामध्ये वापरू शकता. स्वच्छ ही सहज होतात, वापरायला सहज सोपी असतात. तुमच्या फॅमिली अकॉर्डिंग ही भांडी तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला सुद्धा द इंडस व्हॅली ब्रँडचं कुठलंही भांडं, मग ते फ्राय पॅन असेल, कढई असेल, कुकर असेल, कुठलंही भांडं जर खरेदी करायचं असेल, तर त्यांच्या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या वेबसाईटवरती जाऊन हे भांडं खरेदी करा. त्यासाठी माझा कूपन कोड सुवर्णा12 म्हणजे सुवर्णा12 जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, तो वापरून तुम्ही अगदी 12% पर्यंत डिस्काउंटही घेऊ शकता. मला आशा आहे, की आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर उपयोगाचा वाटला असेल, माझी ही मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, तर या मेहनतीसाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा शेअर करा आणि अजून जर सिम्पली मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.